नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून अगदी झटपट असा नाश्ता बनवतो आहे. यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला. यामध्ये 3/4 कप म्हणजेच पाऊण कप इतकं दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं, यामुळे रेसिपीची चव छान येते. रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही इथे घेऊ शकता. आता त्याच कपाने मी इथे अर्धा कप पाणी घेतलं आहे. सुरुवातीला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि नंतर लागेल तसं आपण आणखी पाणी घालू. पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे. घट्ट आहे तर इथे मी आणखी पाव कप पाणी घेतलं आहे. मिक्स करूया. हे आपल्याला घट्टसरच हवं आहे, म्हणून जास्त पाणी किंवा एकत्र पाणी यामध्ये घालायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत जायचं आहे. तर हे पाहू शकता, हे असं आहे. हे आता छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे रवा, दही आणि पाणी एकजीव होईल. आता यावरती झाकण ठेवून असंच हे 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे मोहरी घातली पाव चमचा. यानंतर चिमूटभर हिंग घातला आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. मिरची तेलावरती परतून घ्यायची. मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत हे मी परतून घेते. आता इथे मी 1 चमचा चण्याची डाळ घालते. कच्ची चण्याची डाळ आहे. याबरोबरच 1 चमचा उडदाची डाळ घातली. आता डाळींचा किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. डाळी इथे मी आता परतून घेतल्यात. आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. यानंतर कांदा घेतला आहे. शिमला मिरची घेतली बारीक चिरून, आणि त्याबरोबरच गाजरसुद्धा मी इथे चिरून घेतला आहे. तुम्ही गाजर किसून घेतला तरी चालेल. आता हे सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत. याबरोबरच तुम्ही इथे मटार किंवा स्वीटकॉर्नची दाणेसुद्धा घेऊ शकता. आता या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. इथे भाज्या मी 2 ते 3 मिनटं अशा छान परतून घेतल्यात. अगदी सॉफ्ट झाल्यात. आता गॅस बंद करायचा आहे आणि जो आपण रवा इथे झाकून ठेवला होता तो पाहूया. तर हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. यामध्ये आता थोडंसं आणखी पाणी घालते मी. 2 ते 3 चमचे आणखी पाणी घातलं आणि पुन्हा छान असं हे एकजीव करून घेतलं. आता आपण भाज्या ज्या परतून घेतल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घालायच्या आहेत. तर सगळ्या भाज्या काढून घेतल्या. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया. तर या पिठाची आज आपण रवा प्लेट इडली बनवणार आहोत. तर हे पीठ तयार आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि चटणी तयार करूया. तर इथे आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चण्याची डाळ घेतली आहे. पाव कप चण्याची डाळ घेतली. भाजलेली चण्याची डाळ आहे. यामध्ये पाव कप किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. याबरोबरच हिरव्या मिरच्या घातल्यात. इथे थोडंसं आलं घेतलं आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी इथे
कोथिंबीर घातली आहे. आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी इथे मी वाटून घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा इथे यामध्ये घातलं आहे. आता यावरती फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले. ही तयार फोडणी चटणीवरती घालायची. यामुळे आपली चटणी दिसायला सुद्धा छान दिसेल आणि त्याबरोबरच खूपच खमंग सुद्धा होते. ही चटणी तुम्ही कोणत्याही डोस्याबरोबर, इडलीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. चटणी तयार आहे. आता आपण इडली बनवूया. तर हे जे पीठ आपण इडलीचं तयार करून ठेवलं होतं ते बाजूला ठेवते इथे मी. आणि आता इथे मी प्लेट्स घेतल्यात. या आता तेलाने ग्रीस करून घ्यायच्या. आता हे जे इडलीचं आपण पीठ तयार केलं आहे ते आपण या प्लेट्समध्ये घालून इडली वाफवून घेणार आहोत. तुम्ही नेहमीच्या इडलीच्या साच्यामध्ये सुद्धा ही इडली बनवू शकता. याबरोबरच इथे आता कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवते. 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये अशी एखादी प्लेट उलटी करून ठेवायची आहे. आणि आता पहा, अशी एक जाळी ठेवते मी. जाळी नसेल तर एखादी प्लेट इथे ठेवली तरी चालेल. अशी प्लेटसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी गरम होऊ दे. तोपर्यंत आपण इडलीच्या प्लेट्समध्ये पीठ भरूया. तर त्याआधी यामध्ये इनो घालायचा 1 चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातला की लगेचच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. इनोवरती मी 1 चमचा पाणी घातलं म्हणून आधीच आपल्याला इडलीचे जे प्लेट्स आहेत त्या ग्रीस करून ठेवायच्यात आणि पाणीसुद्धा गरम करत ठेवायचं आहे. म्हणजे इनो घातला की लगेचच आपण प्लेटमध्ये हे पीठ भरून वाफवण्यासाठी इडली ठेवू शकतो. आता ह्या ग्रीस केलेल्या प्लेट्समध्ये आपण पीठ घालूया तयार. तर ह्या प्लेट्स मी अशा अर्ध्या भरून घेतल्यात. आता या प्लेट्स आपण या कढईमध्ये ठेवूया. झाकण ठेवून आपण ही इडली 8 ते 10 मिनटं वाफवून घेऊ. तर इथे साधारण पहा 10 मिनटं झालेत आणि इडली छान वाफवून तयार आहे. तर इथे पहा, मी एक सुरी इन्सर्ट करून दाखवते. सुरी पूर्ण क्लीन येते म्हणजे इडली आपली आतपर्यंत छान वाफवून तयार आहे. आता ही पूर्ण थंड करून घेतले मी. इथे लक्षात घ्या, पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली या प्लेट्समधून काढायची आहे म्हणजे ती सहज अगदी निघून येईल. सुरीने याच्या कडा सोडवून घेते. तर पाहू शकता यामध्ये आपण भाज्या घातल्या त्यामुळे इडली दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि आपण ज्या डाळी यामध्ये घातल्या त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागते. तर तुम्हाला नाश्त्यासाठी झटपट काहीतरी बनवायचं असेल तर घाईच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारची भरपूर भाज्या असलेली इडली बनवू शकता. चवीला खूपच छान लागते आणि दिसायला सुद्धा पहा तुम्ही अप्रतिम आहे. नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. तर इथे तुम्हाला एक इडली मी तोडून दाखवते. अगदी सॉफ्ट होते आणि आतपर्यंत जाळीदार झाले. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत
धन्यवाद.